आवाज केवढा मोठा आहे बघा. हे रस्ता बघा गाईज. आता आम्ही आलोय चॉकलेट फॅक्टरी मध्ये. हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे. सगळं मीच करणार आहे आज, कारण की अर्जुनचे हात दोन्ही कॅमेऱ्याला आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आम्ही चाललोय डे 3 इन केरळा. तर आज ब्रेकफास्ट मध्ये काय काय आहे हे आपण बघूया. दिव्या सगळ्यांना सर्व करते इथं. आणि अगं तेच ग, फक्त आमच्या चौघांना. आणि इथं आम्ही घेतली आहे कांचीपुरम इडली. हे बघा, म्हणजे आपली पिवळी इडली. आणि त्याच्यासोबत आहे कोरिएंडर चटणी, टोमॅटोची चटणी, कोकोनटची चटणी. हे आहे चना मसाला, बीटरूट भटुरा म्हणे. आणि हे आहे मसाला पास्ता. हे पोटॅटो वेजेस काहीतरी. हे आलू बुंदा, मला नाव पण वाचता येत नाही. स्वीट पोहा. अरे पोह्याला बोर्ड बनवले. स्वीट आहेत सगळे. वॉटरमेलन आहे, पपया, पिकल्स पण ठेवले. इकडे आहे पाजम नुरुकू. माय गॉड, 1 तास लागला मला एक नाव वाचण्यासाठी. एवढं सगळं आहे. त्याच्यातलं थोडं 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 सगळं ट्राय आता सुरू झालं. चलो आता खाऊन घेतो पटकन. आम्ही चाललोय टेकडीला. येस, मुन्नार टू टेकडी आमचं चालू झालंय जर्नी. आणि अजून काय सांगायचंय, सकाळी सकाळी लवकर निघालोय आम्ही. आता कारण टेकडीला एकच दिवस स्टे आहे आणि आम्हाला खूप सारी ऍक्टिव्हिटीज करायची आहेत. सो लवकर निघालोय आम्ही. म्हणजे टूर गाइड वणक्कम. मलयालम में क्या बोलते हैं? नमस्ते. नमस्ते बोलते. नमस्कारम. नमस्कारम. सो लोकल लँग्वेज मध्ये नमस्कारम गाईज. ट्विनिंग केले त्यांनी. जॅक अँड जोन्स. आता काय काय होतं ते आम्ही पुढे पुढे आम्ही रस्त्यात झिप लाईन करणार आहे. बरं, बाय द वे तुला काल कसं वाटलं? सरप्राईज बद्दल सांग ना. गाईज आम्ही एवढं, मला खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर आम्ही एवढी मज्जा केली ना, लय भारी वाटलं ते तर. छान सेलिब्रेट झालं तिचं बर्थडे आणि आमचं फर्स्ट अॅनिव्हर्सरी. तर असं अविस्मरणीय झाली की हा फर्स्ट अॅनिव्हर्सरी होती, तर भारी झालं. चलो बाय, थोड्या वेळाने भेटतो आम्ही. काय आम्ही आलोय झिप लाईन करण्यासाठी. आणि आता मला तर खूप जास्त भीती वाटली आणि तिकीट्स काढले. जायचे का? आणि हे झिप लाईन कसं आहे, कपल आहे, दोघं सोबत जाऊ शकतो. आणि हात धरून जायचं. 1.5 किलोमीटरचं आहे ओव्हर रिव्हर पूर्ण. तुम्हाला दाखवते मी. 1 मिनिट. तिथला पॉइंट आहे ना, तिथपर्यंत जायचंय आपल्याला. आणि ट्रॅक वरून आणि खाली नदी आहे. यार मला भीती वाटायली. मजा येते. माय गॉड. आता फोन वगैरे इथंच ठेवायचे आम्हाला, त्यामुळे व्हिडिओ तर घेता येणार नाही. बघूया काय ड्रोन न गेलेला मी व्हिडिओ बघू, टाकता आला तर टाकेन. त्यात थांबलो. इतकं नागमोडी सारखे रस्ते आहेत, सगळे घाट. हे दोघी बघा, यांच्यासाठी थांबलो इथे. थोडंसं ब्रेक घेतला. आणखी पुढे असाच रस्ता आहे. हे डाऊन झालेत पूर्ण दोघी. रस्त्यामध्ये जाता जाताच हा बघा इतका सुंदर दिसतो हा समोर तर. आणि खूप जास्त मोठा आहे. त्याचा उंदीर आवाज केवढा मोठा आहे बघा. तुझ्या एवढा. खूप छान गणपती आहे. आणि इकडं सगळं असं ग्रीन ग्रीन. आणि त्यात असा गणपती थोडं घाट असल्यामुळं आम्हाला खूप जास्त दोघींना तर त्रास झाला. मळमळ व्हायला लागलो होतं. पण फायनली आम्ही पोहोचलोय जिथे की आता काय काय करायचे. एलिफंट शावर आहे. एलिफंटची राईड असणार आहे. आणि सोबतच जंगल सफारी आहे. तर चला आपण ते एक्सप्लोर करूया आता. हे हत्तीवरती बसून आपण मस्त सफारी करायचे. गाईज आम्ही हत्तीवरती बसलोय आता. आणि मला खूप जास्त भीती वाटते. भारी वाटत आहे. आधी भीती वाटली, पण आता इतकं भारी मजा येते. ती मागून माझी बहीण ओरडत आहे. कसलं भारी वाटतंय हत्तीवर. हत्ती दिसतंय तुम्हाला? हत्तीची टट्टी. हा, अख्ख्या जगाला सांगतो टट्टी दिसते म्हणून. मजा येते, मजा येते एकदम. केरळला आला तर हत्तीवर नक्की बसा. आमचा हत्ती. कान बघा हत्तीचे केवढे मोठे आहेत. कुठे चाललास? मला बी टाकायला ते डबल. मजा आली खूप मजा आली, खूप जास्त. माझं नाक लाल झाले. कसं वाटलं? बेस्ट एक्सपिरियन्स होता माझं. काय झालं, नवीन काहीतरी. मला तर खूप भारी वाटलं गाईस.
चलो आता मस्त जेवण चलो करू. जेवण तर जंगल सफारीला निघालो गाईज आम्ही. बरं, तू पुढे का बसलीस ते सांग ना. मळमळ व्हायले कसं तरी व्हायले गाईज. मला इतका घाणेरडा घाट आहे, हालत आहे बघा खूप जास्त. अजून पण प्राणी एक पण दिसला नाही मला तर. दिसले ना जरा काय दिसलं दाखवा. हे बघा, व्हेरी रेअर प्राणी, माकड. एक वेगळ्या प्रकारचा माकड आहे. ज्याला गाडीत बसलं की मळमळ. मळमळ होते. व्हेरी हाय मेंटेनन्स माकड. आणि तिच्या अंगाला बघा किती काटे आलेले आहेत. व्हेरी नाजूक माकड, हँडल विथ केअर. चावलं ना माकड येऊन कळल बघ. ते ऑफ रोड स्टार्ट झालेला आहे. हे रस्ता बघा गाईस, खतरनाक व्ह्यू आहे गाईस. ओ माय गॉड. आणि कसलं थंड हवा सुटले. सफारी करून आम्ही निघालेलो आहोत गाईस परत. आणि एवढे वेगवेगळे प्राणी पाहायला भेटले आम्हाला. लय भारी अनुभव होता. ओ माय गॉड. आणि हा रस्ता तर बघा, सगळ्यात भारी होतं ते म्हणजे ऑफ रोडिंग. ऑफ रोडिंग. हा चालू आहे आणखी ऑफ रोडिंग. त्या ठिकाणी खूप मस्ती केली. आणि वाघ कसला भारी होतो. वाघ मला लय आवडलं ते. असं एकदम भारी पट्टे तर ना त्याचे. वाव गाईज, त्याच्या अंगावरचे. पण तिथं असं सांगितलं होतं की व्हिडिओज वगैरे फोन चालू नका करू त्यांच्या समोर, म्हणून आम्ही व्हिडिओ घेतला नाही आहे. फोन बघून येतात पोच द्यायला. पोच दिला नाही हो. तर चला आता हा पण आपली ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे आजची. आता ह्याच्यानंतर काय ते बघूया. आता आम्ही आलोय चॉकलेट फॅक्टरी मध्ये. आणि इथे ना इतके भारी भारी चॉकलेट आहेत. जास्त व्हरायटी चॉकलेट. आणि काय हॉट चॉकलेट खात आहेत. मी चॉकलेट्स तुम्हाला दाखवते. आता दिसायला तर सगळे सेम आहेत, पण त्यामध्ये टेस्ट खूप भारी आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट. ओके. कसलं भारी बनवलेत. हे शेप ह्याच्यातून येतात. चॉकलेट कोको फ्रूट. हाँ, इसका अंदर बीन्स कोको बीन्स आ गए. हाँ. ये हमको रिमूव करने के ये बड़ा मशीन देखना. हाँ. इसमें हम पाउडर तैयार किया. पाउडर तैयार करने के समय कोको बीन्स का पाउडर अलग, ऑयल अलग. ऑयल का नाम है कोको बटर. ये चॉकलेट पाउडर, फ्लेवर प्लस ये बटर मिक्स दोनों मिक्स करने के तैयार किया. जैसे अलग अलग डाई है, ये देखना शेप अलग अलग है ना. कितना टाइप का डाई है देखना. इसमें पूरा अलग मिक्स करने के तो फ्रीजर है. हाँ, उसमें रख दो. पूरा इधर तैयार किया. चॉकलेट्स दाखवते गाईज. बघा किती सारी व्हरायटी आहे चॉकलेट्समध्ये. प्लेन चॉकलेट आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स म्हणजे जे जे टाकलं त्याच्यानुसार. आल्मंड, कॅशो, लिची, मँगो असे बरेचसे आहेत. आणि मेन म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलं ते हे चिलीवालं. ह्या चॉकलेट फॅक्टरीमधल्या चॉकलेटची टेस्ट आम्हाला खरंच एवढी आवडली ना. आम्ही जेन्युइन इथं रिव्ह्यू लिहित आहोत स्वतःहून. काय लिहिलंय. एकदम झकास. मराठी में लिखा. अभी हमारा रिव्यू मराठी में है. लोकल लैंग्वेज में लिखा है रिव्यू हमने. बघूया आता नेक्स्ट काय. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर आम्ही आता डिनरसाठी आलोय. आणि डिनरमध्ये ताव मारलाय सगळ्यांनी. पनीरची भाजी, दाल तडका, राईस, चपाती वगैरे वगैरे मागवल्या. बघूया आता टेस्ट कशी आहे.